आजपर्यंत तुम्ही पाहिलं असेल कंटेंट यूट्यूबवरती की असं कंटेंट तुम्ही पूर्ण यूट्यूबवरती बघा, यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती बघा, असं कंटेंट दिसेल का माझं? मी आता झुल्यावरती बसून सर्व काही कंटेंट तयार करतो, असं कंटेंट तुम्हाला मिळेल का? बॅक साईडला बघा, सर्व काही हे नॅचरल आहे. मी कधीच एडिट करत नाही. जे पण कंटेंट तयार करतो ते रिअल तयार करतो आणि युनिक कंटेंट आपल्याला पूर्ण यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती हा कंटेंट मिळणार आहे. पूर्ण जगामध्ये जर तुम्ही यूट्यूबवरती जर असं कंटेंट पाहिलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. कारण मी असा कंटेंट तयार करतो आहे, हा कंटेंट कोणाचाच नसेल. हे चॅलेंज करतो. जर कोणाचं लक्षात असेल तर ते मला कमेंट करतील. नमस्कार ताईंनो, मी आहे आर एस पावरा आणि तुम्ही पाहत आहात आपला RTO ऑनलाईन यूट्यूब चॅनल. आज व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, खास करून अंगणवाडी मदतनीस ताईकरिता. आज आपण जाणून घेणार आहोत, अंगणवाडी मदतनीसला तिसरे अपत्य असेल तर अंगणवाडी सेविका पदावर प्रमोशन मिळते का? हा नियम कोणत्या वर्षापासून लागू आहे? GR काय सांगतो? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीमुळे अनेक ताईंचे प्रमोशन अडते. मित्रांनो, महाराष्ट्रात हजारो अंगणवाडी मदतनीस अनेक वर्ष सेवा देत आहेत, सेविका पदासाठी पात्र आहेत. पण एक मोठा प्रश्न सतत विचारला जातो, माझं तिसरं अपत्य आहे, मग मला प्रमोशन मिळेल का? काही अधिकारी हो म्हणतात, काही नाही म्हणतात आणि ताई संभ्रमात पडतात. आज आपण फक्त अफवा नाही तर सरकारी GRच्या आधारे सत्य जाणून घेणार आहोत. सेविका पदासाठी मूलभूत अटी सर्वप्रथम समजून घेऊया. अंगणवाडी सेविका पदासाठी सामान्य अटी: पहिलं, शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास. दुसरं, अनुभव अंगणवाडी मदतनीस म्हणून काम. वयाची अट शासन निर्णयानुसार. स्थानिक रहिवासी आणि कुटुंब नियोजन अट महत्त्वाची. आता आपण याच कुटुंब नियोजन अटीवर फोकस करणार आहोत. कुटुंब नियोजन अट म्हणजे काय? मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने एक नियम केला आहे. 2 अपत्यापेक्षा जास्त असतील तर सरकारी नोकरी किंवा पदोन्नती अपात्र ठरतात. हा नियम फक्त अंगणवाडी पुरता नाही तर अनेक सरकारी सेवेसाठी आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हा नियम कोणत्या तारखेपासून लागू झाला? महत्त्वाचा GR तारीख स्पष्ट. आता लक्ष द्या. महाराष्ट्र शासन GR कुटुंब नियोजन दिनांक 28 मार्च 2001. हा GR काय सांगतो? 28/3/2001 नंतर जन्मलेल्या तिसरे अपत्य असल्यास सेविका पदावर प्रमोशन मिळत नाही. तर बघा, ही तारीख लक्षात ठेवायची. 28/3/2001 नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्यास सेविका पदावरून प्रमोशन मिळत नाही. 28/3/2001 पूर्वी तिसरे अपत्य असल्यास प्रमोशनसाठी अपात्र ठरत नाही. बघा इथे काय म्हटलंय, 28/3/2001 पूर्वी तिसरे अपत्य असल्यास प्रमोशनसाठी अपात्र ठरत नाही. हा मुद्दा खूप जणांना माहीत नसतो. थेट प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. अंगणवाडी मदतनीस तिसरे अपत्य असेल तर प्रमोशन मिळते का? तर उत्तर बघा, जर तिसरे अपत्य 28 मार्च 2001 पूर्वी जन्मलेले असेल तर अंगणवाडी सेविका पदावर प्रमोशन मिळू शकते. जर तिसरे अपत्य 28 मार्च 2001 नंतर जन्मलेले असेल तर प्रमोशन मिळत नाही. हा नियम संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. उदाहरणार्थ समजून घेऊया. पहिला उदाहरण, ताईचे तिसरे अपत्य 1999 मध्ये जन्मलेले असेल आणि प्रमोशन मिळू शकते. दुसरं, तिसरे अपत्य 2005 मध्ये जन्मलेले, प्रमोशन नाकारले जाऊ शकते. तिसरं उदाहरण, 2च अपत्य आहेत का? कुठली अडचण नाही. जर CDPO अधिकारी म्हणत असतील तिसरे अपत्य आहे म्हणजे प्रमोशन नाही, तर तुम्ही काय कराल? 28/3/2001 च्या GR प्रिंट काढा, लेखी अर्ज द्या, स्पष्टीकरण मागा, जिल्हा समाज कल्याण किंवा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करा. तोंडी नाही तर लेखी लढा द्या. महत्त्वाची सूचना, खोट्या अफवावर विश्वास ठेवू नका. प्रत्येक केस वेगळी असते. अपत्य जन्मतारीख महत्त्वाची आहे. कागदपत्रे पूर्ण ठेवा. जन्म प्रमाणपत्र, सेवा पुस्तिका आणि GR कॉपी. मित्रांनो, आज आपण स्पष्टपणे जाणून घेतलं की तिसरे अपत्य असल्यामुळे प्रमोशन बंद होत नाही. 2001 पूर्वी नंतर हाच निर्णय
हक्काच निर्णयाचा मुद्दा आहे. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी ताईंना शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.